हातांची मुद्रा, 3 वेळेस ओंकारचा उच्चारण, दीर्घ श्वास घेऊन ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सुरुवातीपासून ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकस्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन क्लैब्यम् अस्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्मम् अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ईशुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्राः कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः। तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादाश्च भाषसे गतासु न गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तेर्धीरस्तत्र न मुह्यति। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तास्ति तिक्षस्व भारत। यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सौमृतत्वाय कल्पते। न सतो विद्यते भावो न भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः स्वनयोस्तत्त्वदर्शिभिः। अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति।
अंतवंत इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अछेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्मामृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना 29वा श्लोक आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वापि येनं वेद न चैव कश्चित् आपण उपजाती छंद ठीक याच्या पाठीमागचे अनुष्टुप छंद होते मध्ये मध्ये उपजाती छंद होते आता परत उपजाती छंद आला उपजाती छंदाचं नाव आहे जसं अनुष्टुप छंदाचं नाव आहे तसं उपजाती नाव आहे तर आश्चर्यवत असा शब्द आहे आश्चर्यवत पश्यती कश्चित कोणतरी कश्चित म्हणजे कोणतरी कह कह म्हणजे कोण विसर्गला श झालाय कश्चित एनम आश्चर्यवत कश्चित आश्चर्यवत पश्यती कश्चित एनम आश्चर्यवत आश्चर्यासारखं पश्यती म्हणजे बघतोय पश्यती बघण्या क्रियासाठी बघतोय कश्चित कोणतरी आश्चर्यवत पश्यती कशाला बघतोय एनम एनम सर्वनाम प्रयोग केलाय आत्मासाठी ठीक कोणतरी असा व्यक्ती आहे जो आत्म्याला आश्चर्यवत पश्यती म्हणजे ध्यानमध्ये बसल्यानंतर म्हणा समाधीमध्ये बसल्यानंतर जेव्हा पहिला एक्सपिरियन्स आहे तेव्हा तो एकदम आश्चर्यचकित होऊन जातो की ही आत्मा आहे असं आणि दुसऱ्या पादमध्ये आश्चर्यवत वदती आश्चर्यवत वदती दोन शब्द आहेत तथैव चान्य आणि तसंच कोणतरी असा व्यक्ती आहे दुसरा की तो आत्माच्या बद्दल बोलणारा आहे जसं आम्ही आत्माबद्दल त्याचे गुणधर्म सांगतोय जसं कोणत्या तरी वस्तूचे गुणधर्म आपण सांगत असतो तसं आत्माचे गुणधर्म सांगतोय तर तो पण जो बोलतोय तो पण आश्चर्यवत बोलतोय म्हणजे त्याला बोलताना आश्चर्य होतं आणि आश्चर्यवत चैनम अन्य आश्चर्यवत तला च झाला इथं तला द झाला ठीक आहे दुसऱ्या पाद मध्ये आश्चर्यवत मध्ये तला द झाला पहिल्या पाद मध्ये तला तच आहे दुसऱ्या पाद मध्ये तला द झाला तिसऱ्या पाद मध्ये तला च झाला च पुढं असल्यामुळं तला च झाला द पुढं असल्यामुळं व पुढं असल्यामुळं तला द झाला असं हे संधीचे भाग आहेत सगळे तर आश्चर्यवत चैनम च एनम एनम म्हणजे आत्मा
सर्वनाम यूज केलं, एनम म्हणजे आत्मा. अन्य कोणतरी दुसरं, अन्य कोणतरी दुसरं. अन्य श्रेणोती, श्रेणोती म्हणजे ऐकतोय, जसं आम्ही सांगतोय तुम्ही ऐकता, तर तुम्ही पण आश्चर्यवत ऐकता, तुम्ही पण ऐकताना आश्चर्य होतोय की आत्माचे असे असे गुण आहेत असं. आणि श्रुत्वापि एनम वेद न चैव कश्चित. आता हे ते 3 पार्ट आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की हे जे तिन्ही, जे बघणारा आहे, जे बोलणारा आहे आणि जे ऐकणारा आहे, ते सगळ्यांना आत्माचं ज्ञान ग्रहण होतोय. पण काही काही व्यक्ती असे पण आहेत, श्रुत्वा अपि संधी झालेली, श्रुत्वा मध्ये आकार आणि अपीचा आकार मध्ये संधी झाली, श्रुत्वा आकार, मोठा आकार, ठीक आहे. श्रुत्वा अपि एनम, अपि मधला इकार, प मधला इकार आणि एनम मधला एकार मध्ये संधी झाली, य बनला, य वरती एकारची मात्रा आहे. तर श्रुत्वापि एनम, श्रुत्वाप्येनम, पिये, प्यायचं, पिये, ठीक. श्रुत्वाप्येनम असं. तर श्रुत्वाप्येनम म्हणजे ऐकल्यानंतर पण कोण कोण असा व्यक्ती आहे ज्यांना त्याचं आत्माचं ज्ञानच होत नाही. कुणाला ऐकल्यानंतर ज्ञान होतं, कुणाला सांगितल्यानंतर ज्ञान होतं आणि कुणाला बघितल्यानंतर ज्ञान होतं. असे 3 प्रकारचे पुरुष, 3 प्रकारचे व्यक्ती वरती दाखवलेत शेवटच्या पादमध्ये, की ऐकल्यानंतर पण कुणाला ज्ञान होत नाही, म्हणजे त्याची बुद्धी अजून संसारामध्येच आहे. वेद म्हणजे समजत नाही, एकतर वेद असते 4 वेद, तो ज्ञानच आहे. आणि वेदचा अर्थ पण ज्ञानच आहे, की ज्ञान होत नाही, ज्ञान न होत नाही. चैव न चैव कश्चित, कुणाला तरी, च एव अजून कुणाला तरी, कश्चित ऐकल्यानंतर पण असं ज्ञान होत नाही असं, ठीक आहे. तर पाद एकदम स्पष्ट आहेत. एकदा मी पूर्ण उच्चारण करतो, त्याच्यानंतर मग एक एक पाद घेऊयात, है ना. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, ठीक आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, आश्चर्यवत, इथं छंदभंग झालाय. वदती, इथं एक गुरु पाहिजे होता, एक दीर्घ अक्षर पाहिजे होता, पण इथं नाही आला. आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, तर थोडस लय मध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा. आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, आश्चर्यवत चैनमन्य शृणोती, आणि जसा जसा आश्चर्यवत मध्ये शब्द बदलतोय तसा आपल्याला पण तो शब्द आपल्या उच्चारण मध्ये ऍड करायचा. आश्चर्यवत चैनमन्य शृणोती श्रुत्वाप्येनम वेद न चैव कश्चित, ठीक आहे. चला. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम्, आश्चर्यवत वदति तथैव चान्यः, आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः, आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति, आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति, श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. सगळे सोबत. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम्, आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः, आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति, श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम्, आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः, आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति, श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. परत अनुष्टुप छंद आलाय. देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि नात्वं शोचितुमर्हसि. परत आलं बघा. देही, देही म्हणजे आत्मा, देहमध्ये वसणारा, देहमध्ये वास करणारा देही. नित्यम, देही नित्य आहे, अवध्य आहे, ज्याचा वध कोणी करू शकत नाही, ज्याला कोणी मारू शकत नाही. तर वध मध्ये हन धातू आहे, हन धातूला वध मध्ये परिवर्तन झालंय. तर काही काही सूत्र असे आहेत ज्यामध्ये काही काही धातूंला, क्रियाला
शब्दच रिप्लेस होतोय. तसं हन क्रियाला वध रिप्लेस होऊन गेला. तर अवध्य म्हणजे अवध्य ही क्रिया भूतकालची आहे. ठीक आहे, मारू शकत नाही. अयम आत्मा, आत्मा अवध्य आहे, नित्य आहे. देही, देही हे सगळे विशेषण आहेत आत्माचे. नित्य आहे, अवध्य आहे, देही आहे आत्मा. देहे सर्वस्य भारत, सगळ्यांच्या देहामध्ये हा एक आत्मा असा आहे जो अवध्य आहे, नित्य आहे. ठीक आहे, सगळ्यांमध्ये बसलेला आहे. तस्मात भारत संबोधन. ठीक आहे, भारत संबोधन हे देहे सर्वस्य, देहे पंचमी, सगळ्यांच्या देहामध्ये, सॉरी सप्तमी मध्ये आहे, सगळ्यांच्या देहामध्ये प्रवेश करतोय. आणि सर्वस्य सगळ्यांच्या, संबंध दाखवलं, सगळ्यांचा देहामध्ये. जेव्हा मध्ये अर्थ निघतोय तेव्हा सप्तमी, सप्तमी म्हणजे अधिकरण, आधार. जेव्हा संबंध अर्थ निघतोय तेव्हा षष्ठी विभक्ती. असं. तस्मात इथं पंचमी विभक्ती, पंचमी मध्ये अपादान, काहीतरी वेगळं, किंवा अपादान किंवा कारण, हेतू, कोणत्या तरी कारणामुळं, त्या कारणामुळं. तस्मात म्हणजे त्या कारणामुळं. सर्वाणी भूतानी, ज्यांना पण तू मारणार आहे, सर्वाणी भूतानी, सगळे भूत. मनुष्याला भूत म्हणलं गेलंय, मनुष्याचा एक पर्यायवाची. जे पण क्षत्रिय लढणारे येणार आहेत, कारण की युद्धभूमी मध्ये आहे, त्याच्यामुळे युद्धाचाच प्रसंग आहे. तर सर्वाणी सगळे, भूतानी सगळे भूतांना तू जो ज्यांना मारणार आहे, त्यांच्यासाठी न त्वम शोचितुम अर्हसी, तुला शोक करणं योग्य नाहीये. ठीक आहे. आता इथं संधी फक्त एकच ठिकाणी, नित्यम अवध्यम अवध्यो अयम. ठीक आहे, नित्यम सोबत अ जोडलाय, अवध्य. अवध्य मध्ये विसर्ग होता, तो ओकार झाला आणि अवग्रह चिन्हाच्या पाठीमाग अ लपून गेला. देही नित्यम वध्योयम, पहिला पाद. देहे सर्वस्य भारत, दुसरा पाद. तस्मात सर्वाणी भूतानी, तिसरा पाद. ना त्वम शोचितुम अर्हसी, चौथा पाद. ठीक. देही नित्यमवध्योयम, देहे नित्यमवध्योऽयं, देहे सर्वस्य भारत, देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. न त्वं शोचितुमर्हसि. सगळे सोबत. देहि नित्यमवध्योऽयं, देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. देहि नित्यमवध्योऽयं, देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि. धर्म्यात् हि युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. इथं थोडीशी अडचण येणार आहे तिसऱ्या पादमध्ये. शब्द थोडे थोडे एकदम असे येतात, क्लिष्ट शब्द येतात थोडे. तर स्वधर्मम, क्षत्रियाचा स्वधर्म काय आहे की युद्ध करणे किंवा राज्याची रक्षा करणे, देशाची रक्षा करणे, हा क्षत्रिय धर्म. तर धर्म शब्द बनलाय ध्री धातूपासून. ध्री म्हणजे धारण करणे. आपण जो कर्म करतोय तो आपण धारण करतोय, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी वाटतंय की आपण हे कर्म करायला पाहिजे आणि हे चांगल्यासाठी आपण ते कर्म करायला पाहिजे. तर धर्म मध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्णांमध्ये सगळे धर्म वाटलेले आहेत. ब्राह्मणाचा जो धर्म आहे तो ब्राह्मण करतोय, क्षत्रियाचा धर्म क्षत्रिय करतोय, वैश्याचा वैश्य करतोय आणि शूद्राचा शूद्र करतोय, असे 4 धर्म. तर हे स्वधर्मम अपि च अवेक्ष्य, स्वधर्म मध्ये म हलंत आहे, अर्धा आहे, अपि सोबत जोडला आहे. स्वधर्मम अपि च अवेक्ष्य, च आणि अवेक्ष्य, चावेक्ष आकार, अकार अकार मिळून आकार बनला. चा अवेक्ष, अवेक्ष मध्ये ईक्ष धातू आहे, ईक्ष क्रिया आहे. ईक्ष म्हणजे बघणे, की स्वधर्माला आपण बघून न विकंपितुम अर्हसि,
विकंपित नाही व्हायला पाहिजे, तुझं शरीर कापायला नाही पाहिजे. त्याचा स्वधर्म काय आहे? क्षत्रिय धर्म आहे. ठीक आहे. तर स्वतःच्या धर्माला बघून पण तुला कापायला नाही पाहिजे की तू क्षत्रिय धर्म आहे पण तुझ्या परिजनांना तू मारतोय, त्याच्यात तुला वाईट वाटतोय, तर त्यासाठी तुला दुःख नाही करायला पाहिजे. विकंप, इथं कपी धातू आहे. कपी, कपी म्हणजे चलने, चलने अर्थ मध्ये आहे. चलन एक अशी क्रिया आहे जे भरपूर क्रियांना सम्मिलित करते, भरपूर क्रियांचा अर्थ काढते. तर चलन क्रिया ही कंपन, आपल्या शरीरामध्ये कंपन करण्याचा अर्थ काढते. जसं एक शब्द आला होता, वेपथुश्च शरीरे मे, शरीरामध्ये कंपन होतोय, कंपन पैदा होतं. जसं कुणाचा वात वाढला असेल, रोग झाला असेल, तर त्या शरीर कापायला लागतो, किंवा वृद्धावस्था आल्यानंतर शरीर आपोआप हालायला लागतं, तसं कंपन. तर तुला कंपित नाही व्हायला पाहिजे, तुझं शरीर कापायला नाही पाहिजे, कारण की तुझा धर्म काय आहे? क्षत्रिय धर्म आहे. असं विकंपितुम अर्हसी, एक सोचितुम अर्हसीच्या जागेवरती विकंपितुम अर्हसी, कारण की त्याचा शरीर कापत होता त्यामुळं असा शब्द वापरलाय. धर्म्याधी, कारण की क्षत्रियस्य धर्म्याधी, क्षत्रियचा, इथं षष्ठी विभक्ती, क्षत्रियचा धर्म काय आहे? युद्ध करणं धर्म आहे. त्या युद्ध धर्माच्या व्यतिरिक्त धर्म्याधी, ही म्हणजे क्योंकि, कारण की, कारण की युद्ध धर्माच्या ऐवजी, धर्म्याधी श्रेयो अन्यत, अन्यत शब्द आलाय बघा. तर युद्ध धर्माच्या ऐवजी, अन्यत म्हणजे ऐवजी, युद्ध धर्माला सोडून दुसरा कोणताही धर्म श्रेय नाहीये. क्षत्रियला दुसरा कोणताही धर्म श्रेय नाही. तर इथं श्रेय म्हणजे श्रेयचे 4-5 अर्थ आहेत. जसं एक अर्थ आहे धर्म, एक अर्थ आहे मोक्ष, एक अर्थ आहे शुभ, कल्याणकारक, आणि एक अर्थ आहे प्रसन्नता. तर इथं श्रेय म्हणजे कल्याणकारक. क्षत्रियासाठी युद्ध धर्म सोडून दुसरा कोणताही धर्म कल्याणकारक नाही. असं न विद्यते, विद्यतेचे पण 2-3 अर्थ आहेत. इथं विद्यतेचा अर्थ आहे सत्ता, म्हणजे असणे, म्हणजे नाही. न विद्यते, नाही है, हे असा अर्थ आहे. असं, ठीक आहे. तर इथं संधी झालेली आहे. धर्म्यात त होता, त ला द झालं, आणि ही होता शब्द पुढं, ही शब्दला ध झालं, द झाल्यामुळं ही शब्दला ध झालं. तर धर्म्याधी असं, धर्म्यात ही शब्द होता पण धर्म्याधी शब्द असा बनला संधी करून. परत मला संधी समजायची आहे ना, तर श्लोकच्या लगेच खाली ते तुम्ही पाहत जा, तिथं एक एक शब्द तोडून दाखवलेला, मग तुम्हाला समजेल की संधी कशी होती. इथं लिहिलंय धर्म्यात त होता, त ला द झालं आणि ह ला ध झालं, ठीक आहे, त द असताना. परत युद्धात, युद्धात मध्ये पण त होता, त ला च झालं, आणि च असताना श्रेय, श्रेय शब्द होता, तर श्र ला श्र झालं. जसं आधी एकदा आलं होतं छोकम, शोषणम, छोषणम, असं तसं. तर युद्धात श्रेयो अन्यत, इथं अवग्रह चिन्ह अ लपलाय, आणि अन्यत क्षत्रियस्य न विद्यते, असं. पहिला पाद आहे स्वधर्मम अपि चावेक्ष्य न विकंपितुम अर्हसि. दुसरा पाद धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत, थोडासा अवघड जाईल. धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत, अन्यत पर्यंत तिसरा पाद. क्षत्रियस्य न विद्यते, चौथा पाद. ठीक. स्वधर्ममपि चावेक्ष्य स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुम अर्हसि, न विकंपितुमर्हसि. धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत, धर्माद्धि युद्धात् श्रेयोन्यत्, क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियस्य न विद्यते. सगळे सोबत. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुम अर्हसि,
धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. इथं क्षत्रिय शब्दाला एक विग्रह दिलाय की क्षत्रिय राष्ट्रे, क्षत्रिय म्हणजे राष्ट्र, साधू आणि तस्य अपत्य, तस्य अपत्य म्हणजे त्याचा पुत्र. तर राष्ट्रामध्ये साधू भावना आहे जशी, राष्ट्रासाठी सर्व त्यागणारा भावना आहे ज्याची, साधू म्हणजे सगळा घर संसार जसं सोडून जातो तसं राष्ट्रासाठी साधू बनलेला आहे जो, फक्त राष्ट्र सर्वोपरी आहे, तो क्षत्रिय धर्म. आणि त्याचा मुलगा तो क्षत्रिय वंश कुलामध्ये जन्म झालेला, त्याला आपण क्षत्रिय म्हणतोय. आतापर्यंत आत्माची परिभाषा चालू होती. आजचे 3 श्लोकांमधल्या 2 श्लोकामध्ये आत्माची परिभाषा श्रीकृष्णाने संपून टाकली. आश्चर्यवाला श्लोक आणि त्याच्यानंतर जो श्लोक आहे तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि, इथं आत्म्याची परिभाषा संपली. याच्यानंतर आता धर्मची परिभाषा पुढे चालू होणार आहे. आतापर्यंत सगळी परिभाषा जी आपण पाहिली ती आत्म्याची परिभाषा होती. तर आत्माची परिभाषा करताना आता हे शेवटचे 2 श्लोक येतात. तर याच्यामध्ये शेवटचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये तो खूप एकदम जी जुनी गोष्ट आहे जी आपण आतापर्यंत ऐकलं त्याला समराईज केलं की नित्य आहे आणि त्याला मारू शकत नाही, त्याच्यामुळं तू शोक करू नको, एवढंच सांगितलं. जे आधी पण सांगितलं होतं तेच सांगितलं. पण ह्या पहिल्या आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी समजण्यासारख्या आहेत की ज्यावेळेस आत्माच्या विषयी एखादा माणूस ऐकतो किंवा पाहतो किंवा बोलतो त्यावेळेस त्याला आश्चर्य होतं. का आश्चर्य होतं? पाहणाऱ्याला दिसत तर नाही, पाहणारा म्हणजे साक्षात्कार म्हणजे आपण म्हणतो साक्षी म्हणजे पाहणारा, बरोबर. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय झालं? आत्माला पाहणारा झाला. पण आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्माला पाहणारा आहे का? नाही, आत्माला अनुभव करणारा झाला. तर आतापर्यंत आपण एवढं हे सगळं केलं, याच्यामध्ये आपल्याला असं झालं का की समजलं आत्मा काय? एवढं सगळं सांगितलं, एवढे गुण सांगितले, सगळं सांगितलं, नित्य आहे, पण अचल आहे, अगत आहे, थेरॉटिकली कळालं. प्रॅक्टिकली तुम्हाला असा भान झाला का की असं आहे? हा अनुभव झाला का की असं आहे, असं असू शकते, हे आहे? हे अनुभव कधी होणार? ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मी आहे. अजूनही आपण काय म्हणतोय की आत्मा इथं असेल, आत्मा तिथं असेल. मग हे बोलतोय कोण? मग जे जवळ हे नाही कळणार की हे मीच आहे. म्हणजे एक उदाहरणासाठी आपण समजू याच्यामध्ये की स्वप्न आपण पाहतो, स्वप्नामध्ये आपण स्वतःला पाहतो, बरोबर. स्वप्नामध्ये आपण स्वतःला पाहतो. तर जो इथं मी तुम्हाला सांगतो की कसं त्याला डिफरेन्शिएट करायचं. स्वप्नामध्ये तर तुम्हाला ती जाणीव नाही होणार, पण मी स्वप्नामध्ये तुम्हाला सांगू शकतो की आत्मा काय आहे आणि तुम्ही काय आहे, म्हणजे चित्त काय आहे आणि आत्मा काय आहे. ही परिभाषा थोडीशी तिथं समजायला सोपी जाते. का? स्वप्नामध्ये कॉन्शियसनेसचा, बाकी सगळ्या इंद्रियांचा काही विषय नाहीये, तिथं फक्त चित्तचा विषय आहे. चित्तमध्ये एक स्टोरी उत्पन्न झाली. स्टोरी कशी उत्पन्न झाली की वेगळ्या वेगळ्या व्यक्ती जे तुम्ही खूप त्याला प्रेशराईज करत होते त्या वृत्ती आल्यावर आणि आपल्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये आपण स्वतःला पाहिलं, आपल्या मित्रासोबत कोणासोबत पाहिलं आणि एक सिच्युएशन तिथं घडली, आपले हार्टबीट वर खाली झाली. ह्या सगळ्या दृष्टला जो अनुभव करतोय, जो पाहतोय, समजलं? हे सगळं घडतंय बाहेर, हे सगळं चित्त मध्ये घडतंय. आणि जो पाहतोय
तो कसा कसं पाहणार आपण, की समजा मी स्वप्न पाहतोय आणि स्वप्नामध्ये मी बिल्डिंगच्या आतमध्ये आहे, मी झोपलेलो आहे आणि बाहेर एक गार्डन आहे. त्या गार्डन मध्ये मी बसलोय माझ्या मित्रासोबत आणि माझी गप्पा चालू आहे. हे मी काय करतोय, स्वप्न पाहतोय. तर तो जो आहे आणि हा जो आहे, मित्र जो आहे आणि मी जो आहे तिथं गार्डन मध्ये बसलेला, हे काय आहे, चित्त आहे. हे चित्तच्या वृत्ती आहेत. आणि जो पाहतोय तो आत्मा. अनुभव करायला आता सोपं जाईल. थोडस एक स्टेप आपण वर गेलो. अनुभव करायला आता थोडस सोपं जाईल. कसं, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. मी जो हा बोलतोय हा पण नाहीये मी. याच्या पाठीमाग जे नॉलेज मधून मी बोलतोय ते पण नाहीये मी. समजतंय? त्याच्या पाठीमाग अजून एक आहे जो काहीच नाही करत आहे, जो फक्त चित्तमध्ये शक्ती, चेतनता देतोय, तो मी आहे. तिथं तो फक्त ऑब्झर्व पण नाही करत आहे, तो फक्त देतोय, चेतना शक्ती देतोय. ऑब्झर्व कधी करणार, ज्यावेळेस मी ऐकतोय तुम्हाला, त्यावेळेस मी ऑब्झर्व कर, त्यावेळेस मी घेणार, त्यावेळेस माझी घेण्याची चालू होणार प्रोसेस. मग त्यावेळेस मी ऑब्झर्वर बनतो, त्यावेळेस मी साक्षी बनतो, त्यावेळेस मी साक्षी बनून सगळ्या गोष्टी करतोय. आता मी काय करतोय, आता मी देतोय. तर हे दोन क्वालिटीज इथं आपल्याला अजून समजल्या आत्माचे. काय क्वालिटीज? एक तर चेतना शक्ती प्रोव्हाइड करतोय. ते कशाला प्रोव्हाइड करतोय? चित्तला चेतना शक्ती देतोय, शरीराला चेतना शक्ती देतोय, जेणेकरून ही जी आहे ही जड आहे. चित्त काय आहे? जड आहे. त्याच्यातले विचार काय आहेत? जड आहेत. शरीर काय आहे? जड आहे. ही चेतनतानी फक्त ह्या जडला शक्ती दिली फिरण्यासाठी, वृत्तींना फिरण्यासाठी, बुद्धीला फिरण्यासाठी, अहंकार उत्पन्न करण्यासाठी, मनामध्ये विचार येण्यासाठी, इमोशन्स येण्यासाठी, शरीर चालण्यासाठी ह्या चेतनानी ह्या जडला, जड म्हणजे सगळ्या गोष्टी, बुद्धी, आत्मा, बुद्धी, अहंकार, चित्त, मन, इमोशन, शरीर, इंद्रिय, सगळं हे सगळे ह्या चेतनानी याला शक्ती दिली. कशासाठी? कर्म करण्यासाठी. ही आत्मा गेली तर हा कर्म करणार का? नाही करणार. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आता जे काही येतंय ते सगळं याच्यामध्ये स्टोअर करतोय. स्टोअर कधी करणार? चेतना शक्ती असली तर स्टोअर करणार. तर चेतना शक्तीचे दोन अजून आपल्याला दिसतात, की एकतर देतोय पण शक्ती आणि ग्रहण पण करतोय. जर आत्मा जर निघाला तर ग्रहण करणार का? डोळे उघडे जरी असले तरी ग्रहण करणार का? कान जरी आहेत तरी ग्रहण करणार का? वास येणार का? नाही येणार. तर इथं पश्यती, वदती, शृणोती हे शब्द आहेत, हे देण्या घेण्यामध्ये पण आपलं आश्चर्यचकित होतं सांगताना, की किती हे. ज्यावेळेस मी सांगितलं की स्वप्न पाहतोय, तर ज्या गोष्टीला पाहतोय तो पाहणारा मी आहे आणि ज्याला पाहतोय ते चित्त आहे, म्हणा. असं माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. 2017-18 ची गोष्ट आहे. हरिद्वारमध्ये गेलो होतो मी आधी गुरुकुलमध्ये शिकण्यासाठी. सगळे मला दर्शनशास्त्र, मी 4 दर्शनशास्त्रांचा अभ्यास इथं केला. इथं केल्यानंतर मी गेलो हरिद्वारमध्ये. गेल्यानंतर ते म्हणले की तुम्हाला इथं परमनंट राहावं लागेल, परमनंट राहावं लागेल. जर तुम्हाला गुरुकुलमध्ये शिकायचंय तर तुम्हाला परमनंट राहावं लागेल, तुम्हाला ते पर्याय नाहीये. जसं राहुलजी तिथं परमनंट होते, पण ते काहीतरी कारणामुळे परत सोडून आले. तर तिथं तसं म्हणल्यामुळे मी काय म्हणलो की मी परमनंट राहणार नाही. ते काय म्हणले, मग आमच्याकडं गुरुकुलमध्ये परमिशन नाही. मग मी निघून आलो रोजड गुरुकुलमध्ये. रोजडमध्ये, अहमदाबाद मध्ये रोजड नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये ते गुरुकुल आहे. त्या गुरुकुलमध्ये मी गेलो. तिथं मी 7 ते 10 दिवस होतो. ते 7 ते 10 दिवस कंटिन्यूअस तोच अभ्यास, ते गुरूंचं शिक्षण,
आणि ध्यान समाधी, तेवढंच 4-4 तास 5-5 तास ध्यान समाधीमध्ये बसायचं. तिथं पण असं होतं की काही ठीक आहे, तुम्हाला नॉलेज होतंय, तुम्हाला समाधी, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतायत, ध्यान सगळं होतंय, पण ग्रोथ पुढं कसं एक स्टेप आपण जाणार. तिथं असं होतं फक्त तुम्ही हेच करा, तिथले सगळं दिनचर्या करा, अभ्यास करा आणि बस, एवढंच. याच्या पलीकडे काय नाही. माझा उद्देश असा होता की इथून बाहेर निघून मला काहीतरी शिकवायचंय किंवा काहीतरी अजून नॉलेज गेन करून मला लोकांपर्यंत हे पोहोचायचं. तिथून ज्यावेळेस मी बाहेर पडलो, बाहेर पडल्यानंतर ट्रॅव्हल्सची आपली बस असती, स्लीपर बस, त्या बसमध्ये बसल्यानंतर 3:30 ते 4च्या दरम्यान असा एक अचानक भास झाला आणि त्या भासमध्ये शून्य झालं सगळं. कवर शून्य झालं, सगळं शून्य झालं सकाळी 10 पर्यंत. जवळ मी जवळपास इथं ह्या एरियामध्ये जवळपास आलो नाही, नगरच्या जवळपास, तवर मी तिथं शून्य झालो आणि काहीच भास नाही, कोणत्याही गोष्टीचा भास नाही तिथं. त्यावेळेस आश्चर्यचकित, असं आश्चर्य की ह्यासाठी आपण लढत होतो, ह्यासाठी आपण एवढी साधना करत होतो, ह्यासाठी आपण एवढी समाधीचा प्रयत्न करत होतो, ध्यान करत होतो. हे सगळं झाल्यानंतर मग मी एक एक स्टेप अनुसार थ्योरी लिहिली. तर आश्चर्यचकित होतो माणूस की हे असं आहे, एवढं आश्चर्य, खूप असं अप्रतिम आश्चर्य की तुमच्या डोळ्यातून पाणी येईल, तुम्हाला तुमचे असे रोंगटे येतात ते होईल, तुम्हाला असं वाटेल की हे काय झालं, हे असं असू शकतं का, एवढं आश्चर्य होतं सगळ्या गोष्टींमध्ये. तुम्ही आत्म्याच्या विषयी ऐका त्यावेळेस पण तुम्हाला तसंच वाटेल, ज्यावेळेस तुम्ही स्वतः अनुभव करता त्यावेळेस पण तुम्हाला तसंच वाटेल, आणि ज्यावेळेस तुम्ही बोलताना, आता मला बोलताना पण तेच आश्चर्य होऊन मी तुम्हाला सांगतोय त्या गोष्टी, ठीक आहे. तर अशा ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या लोकांना, वेगळ्या वेगळ्या माणसांना अनुभव आत्म्याच्या विषयी काहींना होतात आणि काहींना नाही होत. काहींना एवढं सगळं ऐकून पण नाही होत. हे कशाला सांगितलं श्रीकृष्णाने अर्जुनाला? आतापर्यंत एवढी परिभाषा केली तरी एखाद्या वेळेस अर्जुनाच्या समोर वेगळे वेगळे चेहऱ्यावर वेगळे वेगळे एक्सप्रेशन होते अर्जुनाच्या. त्या एक्सप्रेशनला पाहून कृष्ण त्यांचं माइंड चेंज कसं करायचं त्याच्यासाठी प्रयत्न करत होते. आधी आत्म्याच्या विषयी सांगितलं की नित्य आहे, अजन्म आहे, मरणार नाही. त्यानंतर काय सांगितलं, तू जर मरणार आहे असं पण समजलं, नित्य नाही असं पण समजलं, की जन्म घेतो असं पण समजलं, तरी तुला शोक करायचं नाही. कमून की त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होतं की हा किती कन्फ्युज आहे. मग इथं पण तेच की तुला नाही समजलं ना तरी तू यांना असं समज फक्त की हे देही आहेत. पुढच्या श्लोकमध्ये की तुला जर नाही समजलं, जर कोणाला नाही समजलं तरी पण असं समजायचं की हे शरीरला धारण करणारा आहे, फक्त एवढंच समज, बाकी काही समजू नको. शरीरला धारण करणारा आहे, नित्य आहे, अमरणार, त्याला मारू शकत नाही असा आहे, आणि त्यामुळं तू शोक नको करू. इथं आत्माची परिभाषा संपली. कितवा श्लोक आहे? 30वा श्लोक आहे. 30व्या श्लोक मध्ये आत्माची परिभाषा सगळी संपली. आता आपण कशाची परिभाषा करणार? धर्मची परिभाषा करणार. स्वधर्ममपि चावेक्षम, 31वा श्लोक. तर ह्यामध्ये सांगतात की क्षत्रिय धर्म, तुझा जो स्वधर्म आहे, आपले वेगळे वेगळे स्वधर्म असतात, आजच्या काळामध्ये वेगळे वेगळे असतात. त्या काळामध्ये कसं होतं की जर क्षत्रिय आहे तर तो आयुष्यभर क्षत्रियच राहणार, बरोबर, तो आयुष्यभर क्षत्रियच राहणार. तो जर ब्राह्मण आहे तर तो आयुष्यभर ब्राह्मणच राहणार, शूद्र आहे तर शूद्रच राहणार, वैश्य आहे तर वैश्यच राहणार. तर तिथं त्यांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन होतं का आता मला जॉब स्विच करायचंय? डोक्यामध्ये कन्फ्युजन होतं का की मला जॉब स्विच केल्याने काहीतरी इन्क्रीमेंट भेटेल, की मी आता नाही, मी आता सिक्युरिटीचा जॉब करतोय ना, तर मी आता सिक्युरिटीचा जॉब सोडून मी मॅनेजर बनण्याचा प्रयत्न करतो. किंवा जसं आजच्या काळामध्ये आपण परीक्षा देऊन आपण सिक्युरिटी जॉब करतोय, किंवा आपण न्यूजपेपर फेकतोय आपण, किंवा बूट पॉलिश करतोय.
बूट पॉलिश करतोय आपण, आणि बूट पॉलिश करता करता माझी इच्छा झाली की मला IAS बनायचं, आणि मी पुस्तक वाचायचं चालू केलं. पुस्तक वाचायचं चालू केलं, मी IAS झालो. माझा धर्म तिथं बदलला. त्या काळामध्ये तसं नव्हतं. त्याच्यामुळे इथं अर्जुनला आधी पण सांगितलं की तू पंडितासारखं बोलतोय, ब्राह्मणासारखं तू बोलतोय, पण तुझा धर्म काय आहे हे मी तुला आता सांगतो. तर आता आज सकाळच्या क्लासमध्ये मी ह्या गोष्टीचा उल्लेख केला की आपण जी गोष्ट आयुष्यभर करणार त्याच्या प्रती आपलं कशी मानसिकता असते, आणि जी गोष्ट आपण काही क्षणासाठी करणार त्याची मानसिकता कशी असते. साधारण IT मध्ये जॉब करणारे किंवा कोणत्या पण कंपनीमध्ये जॉब करणारे, जर त्यांनी डोक्यात बसवलंय की मला 1 वर्षानंतर जॉब शिफ्ट करायचंय, 2 वर्षानंतर जॉब शिफ्ट करायचंय, कशासाठी? पैशासाठी, तर तो जॉब मध्ये तेवढं मन लावणार का? नाही लाव. तो फक्त महिन्याच्या अखेरीचा 1 तारखेचा किंवा 5व्या तारखेचा प्रयत्न करणार की कधी येणार 5 तारीख, कधी येणार, कधी मला पैसे भेटणार, आणि आले की मग परत मी 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर कसा जॉब स्विच करणार. कोणत्याही क्षेत्रामध्ये तो प्रयत्न असल्यामुळं ह्यो जॉब मध्ये जे त्याचं काम आहे त्या कामाला आनंदपूर्वक करतोय का? तो त्या कामाला आनंदपूर्वक नाही करत आहे. त्याच्यामुळे आजच्या काळामध्ये वेकेशनचं महत्व झालं, सुट्ट्यांचं महत्व झालंय. शेतकरी सुट्टी घेतो का? नाही घेत. त्याने त्याचा धर्म मानलाय की तो आयुष्यभर शेती करणार, तर तो त्याला चांगल्या पद्धतीने करू शकतो. जर मी असं मानलं की मला आयुष्यभर योगा शिकवायचं तर मी चांगल्या पद्धतीने योगा शिकू शकतो. उद्याच्याला मी असा विचार केला की मला आयुष्यभर नाही, मला फक्त पुढचे 3 महिने करायचंय, तर हे 3 महिने मी कसे रगडणार? कसे पण, म्हणजे येणार, बसणार, हा हे करा ते करा, हा एकदम असं राहणार. पण तुम्हाला 4 वर्षामध्ये तुम्हाला कधी असं वाटलं की मी एकदा पण असं दाखवलं? तुम्हाला वाटलं कधी ती मागच्या 3, 4, 5 महिन्यामध्ये का मी याला आयुष्यभर माझा धर्म मानलंय की हीच गोष्ट मला आयुष्यभर करायची, हीच गोष्ट माझा धर्म आहे? तर हे असतं स्वधर्म. हा कन्फ्युजन असल्यामुळं आजचे मुलं भटकतात. का भटकतायत? कंटिन्युअस मनामध्ये आता हे करू, आता ते करू, आता इकडे जाऊ, आता तिकडे जाऊ, आता हे करू, ते करू, या कन्फ्युजन मध्ये दर आठवड्याला, दर महिन्याला, दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला काही ना काही त्यांना बाहेरचं प्रलोभन पाहिजे. ते जे काम करतायत जास्त वेळ जे काम करतायत त्याच्यामध्ये सुखी नाहीयेत. इथं स्वधर्माची परिभाषा आपल्याला समजते. इथं क्षत्रिय धर्म त्याला सांगतायत श्रीकृष्ण की तुझी गोष्ट करतोय ना, हे शोक करायचं, ज्यावेळेस आपण खूप प्रयत्न केला, आपण प्रयत्न नाही केला का? मी स्वतः शांतीदूत बनून गेलो होतो दुर्योधनाकडे. मग आपण प्रयत्न केला ना, आपण सगळं प्रयत्न केल्यानंतर आपण काय निष्कर्ष काढला की आपण युद्ध करणार. सगळी सेना तयार झाली, सगळे समोर आले, कुरुक्षेत्रामध्ये उभा आहेत. ह्यावेळी तू असं नाही म्हणू शकत. थोडक्यात तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही पास झाले, परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तुम्ही शिक्षक झाले, शिक्षक झाल्यानंतर तुम्ही क्लासमध्ये गेल्यानंतर सगळे मुलं मस्ती करतायत. तुम्ही म्हणताय नाही नाही हे नाही जमणार आपल्याला. म्हणता येईल का? हे धर्माच्या विरोधात होईल. आपण त्याला स्वभाव बनवला. धर्म मी काय सांगितलं होतं, धर्माची परिभाषा मूळ स्वभाव. त्याला आपण ह्या जीवनाचा मूळ स्वभाव बनवलाय. जर आपण त्या गोष्टीला मूळ स्वभाव बनवलाय तर त्या स्वभावाचे कर्म पण आपल्याला करावं लागतील. ठीक आहे. तर इथे सांगितलंय की त्यामुळं तुझं स्वधर्म हे क्षत्रिय असल्यामुळं तू कंपन करू नको, तू थरकाप करू नको. टीचर सगळं झाल्यानंतर, टीचर बनल्यानंतर जर मुलं मस्ती करतायत आणि तो त्यांच्या समोर जाऊन रडायला लागला की मला तर काय तुम्हाला सांभाळता येत नाहीये, मला तर काय हे जमणार नाहीये, चालेल का? आजच्या काळामध्ये नाही चालणार. तसंच इथं आहे. युद्ध क्षेत्रामध्ये आल्यानंतर ह्यो काय करतोय? शोक करतोय, कंपन करतोय. तर हे सगळं चालेल का? नाही चालणार. योगाचा क्लास घेताना मी जर
लो एनर्जी मध्ये, डिप्रेशन मध्ये, स्ट्रेस मध्ये, चिडचिड मध्ये तुमच्यासोबत वागलो तर चालेल का? नाही चालणार. जॉब त्याच्यामुळं ही प्रसन्नताचं एक लिंक आहे की आपण आधी प्रिपेअर असतो. जसं मी काल सांगितलं की तुम्हाला इथून जाताना पाऊस लागणार, तुम्ही भिजणार, असे प्रिपेअर झाले तर तुम्हाला त्रास होईल का? नाही होणार. तुम्ही जर प्रिपेअर झाले की मला आयुष्यभर ह्या पद्धतीचं काम करायचंय, ह्या प्रकारचं मला काम करायचंय, तर तुम्हाला त्रास होणार का? उद्या उठून तुम्हाला सकाळी ते काम करायचंय, तुम्हाला त्रास होणार का? नाही होणार. कधी त्रास होणार? का त्रास होतोय आजच्या मुलांना? का डिप्रेशन मध्ये, का स्ट्रेस मध्ये? का त्यांना उद्देश दिसत नाहीये की मी जे जॉब करतोय त्या जॉबचा उद्देश काय आहे? त्या जॉबचं लक्ष काय आहे? त्या जॉबनी माझ्या पर्सनल ग्रोथवर काय इफेक्ट पडतोय? ह्या सगळ्या प्रश्न पडतात मुलांना 1-2-3 वर्ष जॉब केल्यानंतर, 1-2-3 वर्ष बिझनेस मध्ये फेल झाल्यानंतर. मागच्या 2022 पर्यंत माझी पण अशी परिस्थिती होती की मे मध्ये, आता मीना मॅडमनी पाहिलेत, मीना मॅडम एकटे येत होत्या. कितीतरी वेळेस आपण 1-2 जणींनीच क्लास केला. मी होतो आणि 1-2 जणी होत्या बस. तरी मी ती गोष्ट तेवढ्याच इंटेन्सिटीनी, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सांगितली. का सांगितली? की मला ही गोष्ट धर्म म्हणून, माझं स्वधर्म म्हणून मी काम केलं त्याच्यामुळे. हेच ह्या परिस्थितीमध्ये लोक काय करतात की सोडून द्या, तुम्ही जा आता, काय 1-2 मध्ये काय जाऊन द्या, सुट्टी करून टाकू, सोडून द्या, नको आज राहू मग ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर आपल्याला हे स्वधर्म काय आहे? एक आईचा धर्म आहे, एक बापाचा धर्म आहे, एक मुलाचा धर्म आहे. हे असे वेगळे वेगळे स्वधर्म आपल्याला समजावं लागतील स्वतःचे. ते एकदा फायनल झाले मग ऑक्युपेशनच्या विषयी स्वधर्म असतं. म्हणजे आपण काय व्यवसाय, काय आपण लिव्हिंग साठी, आपल्या जीवनामध्ये जास्त वेळ आपण कोणत्या कामासाठी देतोय, याचा एक स्वधर्म असतो. जसं गृहिणी आहेत तर घर सांभाळणं जास्त वेळ आहे तुमचा. जर मी जसं ही काम करतोय तर माझं याच्यामध्ये 10-11 तास याच्यामध्ये जातात. जॉब करताय तर त्याच्यामध्ये तुमचे 8-10 तास त्याच्यामध्ये जातात. तर तो तुमचा मेन स्वधर्म आहे. त्याच्या प्रती तुमचं सगळ्या गोष्टी निर्धारित पाहिजे. तर असं सांगून मग इथून पुढे जे पण श्लोक आहेत ते सगळं धर्म मध्ये कसं रमून राहायचं, धर्म मध्ये स्वधर्म काय आहे, धर्म काय आहे, धर्मची एक एक तोडून परिभाषा, जशी आत्माची परिभाषा केली तोडून सगळ्या गोष्टी सांगितल्या, तसं आता इथं धर्मच्या विषयी. आणि कॉन्ट्राडिक्शन जर आले, जर काही प्रश्न आले तर त्याला कसं आपण मॅनेज करणार? जर एक धर्म दुसऱ्या धर्माच्या आड येतोय तर आपण त्याला कसं मॅनेज करणार? ह्या सगळ्या गोष्टींचं पुढं चर्चा होणार आहे. ठीक आहे, आता काही प्रश्न असतील तर विचारा. हा, तो बघ, तो आता त्या काळामध्ये तसं नव्हतं. त्या काळामध्ये गुण नसेल हा प्रश्नच नव्हता. का नव्हता? की संस्कार व्हायचे, गर्भसंस्कार व्हायचे. मग मी जर क्षत्रिय आहे, माझी बायकोमध्ये त्या प्रकारचं घराचं वातावरण राहणार, क्षत्रियचं वातावरण राहणार. माझ्या बायकोचं मी गर्भसंस्कार कोणत्या प्रकारे करणार? की त्याच्यामध्ये क्षत्रिय मुलगाच पोटे आला पाहिजे. हे तुम्हाला आता पूर्ण पुनर्जन्मचं कन्सेप्ट जी मी तुम्हाला सांगितलं होतं तो इथं कनेक्ट होतोय की कसा होणार. तर आज हे का होतंय की कोणाच्या घरी वेगळ्या प्रकारचा माणूस येतोय, कोणाच्या घरी वेगळा. संस्कारच नाही केले ना आपण गर्भसंस्कारच नाही केले. गर्भसंस्कार नाही केल्यामुळं काय झालं की कोणी कोणाच्या पोटी येतंय. आपली जशी मानसिकता होती, समजा पोटामध्ये गोळा आहे, गोळा तयार झालाय आणि आता त्याच्यामध्ये आत्मा एंटर करायचं बारी आहे. ठीक आहे, सगळे त्याचे हृदय निर्माण झालंय, फक्त हृदयाचा ठोका पहिला चालू व्हायचा, त्याच्यासाठी आत्माला चित्त सोबत, संस्कारासोबत एंटर करायचं. त्यावेळेस एक ब्राह्मण आईच्या विचारांमध्ये, चित्तमध्ये एक शूद्र विचार आला
एक उच्चस्तरीय समाज किंवा घराण्यामध्ये एक लो स्तरीय चेतनावाला विचार आला, तर त्यांनी ती आत्मा अट्रॅक्ट केली. आणि त्याच्यामुळे त्या पोटी आपण आलो. आणि मग हळूहळू जसं जसं आपण मोठे झालो, आपण तेच गोष्ट शिकली, त्यांचेच संस्कार शिकले, त्यांचीच गोष्ट शिकली. मग क्षत्रियाच्या पोटी जर दुसरा कोणी आला किंवा एखाद्या चांगल्या चेतनाच्या पोटी जर एखादा वाईट चेतनावाला आला, तर तो त्या घराला काय करतो? नाश करतो. असं आपण पाहिलं नाही का आजपर्यंत? खूप पाहिलं. चांगल्या चांगल्या घरात सगळं चांगलं होतं, पण एक माणूस नाश करून जातो, एक मुलगी नाश करून जाते, एक मुलगा नाश करून जातो. याच्या पाठीमागं कारण ते आहे. ह्याच्या विपरीत पण होतं. नाश करण्याचं दाखवलं तसं एक मुलगा एक मुलगी समृद्ध बनवते स्वतःच्या परिवाराला, सगळे नाते संबंध जोडून टाकते. हा, ते पण होतं. हे पण दोन्ही प्रकारे, म्हणजे त्यावेळेस जशी चित्तची तुमची परिस्थिती असेल, त्या प्रकारची आत्मा तुम्ही अट्रॅक्ट करता स्वतःमध्ये. आणि त्या प्रकारची आत्मा आतमध्ये आल्यानंतर ती त्या प्रकारेच ग्रो करणार. त्याचे पहिलेचे संस्कार आहेत. आईच्या चेतनाच्या स्तरावर अवलंबून आहे जास्त करून. बापाचं घर आहे, त्या वातावरणाचा तर फरक पडणारच. त्या वातावरणाचा फरक पडणारच, 100% पडणार. काऊन की ते बापाचं घर आहे, त्याच्यामुळे त्या घराचं वातावरण, त्या घराचा ऑरा, त्याचा फरक पडणारच. पण जास्त करून कशाचा फरक पडणार? आई. जीव कुठे आहे? आईमध्ये. तर जीव जीवाला अट्रॅक्ट करणार. तर आपले घराचे एनर्जी अट्रॅक्ट नाही करणार त्या जीवाला, आईचा जीव अट्रॅक्ट करणार. पण जर दोन्ही गोष्टी सिंक झाल्या, घराचं वातावरण चिडचिड आहे किंवा घराचं वातावरण खूप चांगलं आहे, आईचं वातावरण खूप चांगलं आहे, आईच्या चेतनाचा स्तर खूप चांगला आहे, घराच्या चेतनाचा स्तर खूप चांगला आहे, तर चेतनाचा स्तर चांगला असणारा बाळ त्या पोटी येतो. आल्यानंतर तो त्या प्रकारे डेव्हलप होतो. आता आम्ही जी परिस्थिती पाहिली, आम्ही ज्या परिस्थितीमधून आलो आणि इथं आलो, ह्या गोष्टी आम्ही करतोय, तर आमच्या आईवडिलांना खूप आनंद आहे ह्या गोष्टींचा. पण आमच्या जीवनामध्ये जी परिस्थिती आली, ती परिस्थिती दुसऱ्यांच्या जीवनामध्ये नाही आली का? सेम परिस्थिती दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पण आली, पण सगळे ह्या मार्गेला आले का? नाही आले. तर परिस्थिती येणार, सगळ्या प्रकारची परिस्थिती येणार, पण त्या परिस्थितीमधून तुमच्या संस्कारानुसारच तुम्ही जाणार. एक परिस्थितीमध्ये मी माझे संस्कारानुसार विचार करणार आणि ह्या मार्गाला जाणार. समजा एक परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमध्ये माझी विचारधारा, माझे जुने संस्कार असे असल्यामुळं मी ह्या परिस्थितीमध्ये ह्या मार्गाला गेलो. त्याच परिस्थितीमध्ये दुसरा माणूस, त्याचे संस्कार वेगळे असल्यामुळं त्या सेम परिस्थितीमध्ये तो दुसऱ्या मार्गाला गेला. त्याच्यामुळं तो वेगळ्या मार्गाला आहे आणि हा वेगळ्या मार्गाला आहे. ते काही पण असू शकतं. म्हणजे मी ज्या परिस्थितीमधून बाहेर पडलोय, त्या परिस्थितीमधून मी गुंडा पण झालो असतो, मी गुंडा पण मर्डर पण झालो असतो. ठीक आहे, मी खरं सांगतो ही गोष्ट, की मी त्या परिस्थितीमधून गेलेलो आहे. तर एक काळामध्ये अशी पण मानसिकता होती की मला गुंडा बनायचा आहे, डॉन बनायचा आहे. ठीक आहे, त्या प्रकारची पण मानसिकता होती. एक काळामध्ये माझी अशी पण मानसिकता होती की मला सायंटिस्ट बनायचं आहे, की मला खूप रिसर्च करायचंय, खूप हे गोष्टी करायच्या. ती पण एक मानसिकता होती. एक काळामध्ये माझ्या डोक्यामध्ये असं पण होतं की मला खूप मोठा बिझनेसमॅन बनायचं. पण माझे जे जुने संस्कार होते, मी त्या प्रकारे इथं बसलोय. कितीही काही परिस्थिती हो, सेम परिस्थितीमध्ये दुसरा माणूस बिझनेसमॅन बनला असता का? त्याचे जुने संस्कार तसे होते. तर इथं काय बदललं? स्वधर्म बदलला. कशामुळे बदलला? जुन्या संस्कारांमुळे. कशामुळे बदलला? संस्कारांमुळे. तसंच गर्भसंस्कार जर प्रॉपर झाला, तर मग त्याच आईच्या पोटी तशा प्रकारचा जीव येणार, त्या वर्णाचाच येणार. नाही तर मग दुसऱ्या वर्णाचा पण येऊ शकतो.
ठीक आहे, अजून काही प्रश्न असतील तर विचारा. खूप वेळा ऑब्झर्व केलंय की बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ बहीण ऑपोजिट कॅरेक्टर मग नाही, तसं नसतं ना. आज सकाळी आईची चेतना शक्ती वेगळी आहे, म्हणजे त्या मुवमेंटचा महत्व आहे. आईची चेतना शक्ती कायम सारखी असते का? आईची चेतना शक्ती सकाळी वेगळी आहे आणि संध्याकाळी वेगळी आहे. सकाळी वेगळी आहे आणि संध्याकाळी वेगळी आहे. सगळ्या गोष्टी पत्रिका टाइमवर बनतात. ग्रह नक्षत्रांचं महत्व टाइमवर आहे. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ठीक आहे, आणि टाइमच्या अनुसार, ग्रह नक्षत्राच्या अनुसार तुमची चेतनाचा स्तर पण डिसाईड होतो. तुम्हाला एवढं पण सांगतो की तुम्हाला वाटत असेल की माझ्या चेतनाचा स्तर मी डिसाईड करू शकते, तसं खूप कमी तुमचा कंट्रोल आहे अजून. ठीक आहे, तो कंट्रोल आणण्यासाठी खूप साधना करावं लागते. आता तुमच्या चेतनाचा स्तर इथं बनवणारा हा हॉलचं वातावरण आहे, त्याच्यानंतर नक्षत्र आहेत, त्याच्यानंतर माझी कॉन्शियसनेस आहे, त्याच्यानंतर तुमचा प्रभाव आहे. मी जर इथं एक शब्द उलटा बोललो तर तुमची चेतनाचा स्तर लगेच, इथलं वातावरण जसं काल पाऊस आला होता तर चेतनाचा स्तर सगळा भंग झाला होता. जर नक्षत्र इकडे तिकडे फिरले तरी चेतनाचा स्तर भंग होतो. मग त्याचा फरक पडतो, नाही पडत असं म्हणू नाही शकत. शांतीपाठ घेऊया. आता सोमवारपासून सगळं धर्मचं विश्लेषण चालू होणार. धर्म काय आहे, आत्माचं झालं, धर्मचं विश्लेषण चालू. कंबर पाठ मान सरळ, दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांति, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति, शांति सर्वं शांति, शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.